महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला। यामध्ये तेल्हारा शहरातील प्रबोधन कॉलनी येथील शुभम शंकरराव बाहाकर याने परीक्षा उत्तीर्ण केल्याने तहसीलदार पदी नियुक्ती होणार आहे। तेल्हारा येथील प्रबोधन कॉलनीमध्ये अध्यापक शंकरराव बाहाकर व वंदना यांचा मुलगा शुभम व एक मुलगी रेणुका असे कुटुंब राहत असले तरी शुभमचे मूळ गाव पिंपरी येथे एकत्र कुटुंबात प्राथमिक शिक्षण झाले। त्यानंतर तेल्हारा येथील विद्यालयात पुढील शिक्षण करून नांदेड येथे इंजिनिअरिंग मेकॅनिकल मध्ये पदवी घेतली व कुणबी मराठा युवकांना मिळणारी सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत पुणे येथे क्लाससाठी निवड झाली। पदवीनंतर नोकरी न करता मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे। माझा मुलगा शुभम बाहाकर ज्यावेळेस याचा रिझल्ट समजला पप्पा माझा रिझल्ट समजला आणि मला तहसीलदाराची पोस्ट आली त्यावेळेस मी शेतातच होतो। त्यानंतर मला ते ऐकून थोडा चांगला आनंद झाला। आता मुलाबद्दल जर थोडक्यात सांगायचं असलं तर मुलाचं शिक्षण पूर्ण जिल्हा परिषदमध्येच गेलं गावात, आणि गावात असताना 3ऱ्या वर्गापर्यंत तो माझ्या हाताखाली होता आणि आम्ही एकत्र कुटुंबात होतो त्यावेळेस, आणि माझ्या आईवडिलांचाही आशीर्वाद लाभला। माझं नाव शुभम वंदना शंकरराव बाहाकर आहे। माझी सध्या 2019च्या MPSCच्या परीक्षेत तहसीलदारपदी निवड झालेली आहे। तर माझा प्रवास असा की माझं गाव खेडेगाव पिंपरी अडगाव हे आहे आणि ते 1000 लोकसंख्येचं असं खेडेगाव आहे। तर माझं शिक्षण सुरुवातीचं त्याच गावात झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये। तिथं 3रीपर्यंत माझे वडीलच मला शिकवायला होते। नंतर मग जो बेसिक पाया असते आणखी त्यामध्ये परघलमोड सर, तायडे सर यांनी खूप चांगलं माझं बेसिक शिक्षण जो पाया असेल ती पायाभरणी केली। नंतर मग 8, 9, 10वीला मी SB हायस्कूल तेल्हारा इथे शिकलो। तिथं कोलकर सरांचं, गावंडे सर, सत्रावळे सरांचं खूप चांगलं मार्गदर्शन लाभलं मला। शिक्षण करत असताना शुभमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र त्याने कधीच जिद्द सोडली नाही। त्यामुळे जिद्द आणि मेहनतीचं फळ मिळाल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। तसेच शुभम यांनी मिळवलेल्या यशाने तेल्हारा शहर व मूळगाव पिंपरी येथील नागरिकांनी बाहाकर कुटुंबातील सदस्यांचे कौतुक केले। तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून तहसीलदारपदी निवड झाल्याने 6 MBBS, 3 BAMS, 10 पदवीधर सर्व कुटुंबात 1-2 शिक्षक असलेल्या प्रबोधन कॉलनीतील शैक्षणिक उच्चांकात भर टाकल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। गुरुदेव इस्मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।